सायटिका नस दबल्यामुळे दुखणाऱ्या पायांची मालिश या तेलाने करा, काही क्षणात आराम मिळवा. नमस्कार, आरोग्यदायी आयुर्वेद यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत. मित्रांनो, पाठीच्या मणक्यातील L4, L5, S1, S2 आणि S3 या मणक्यातून एक नस बाहेर निघते, तिला सायटिका नस असे म्हणतात. कमरेपासून संपूर्ण पायाला वेदना जाणवत असतील, सकाळी सकाळी अंथरुणावरून उठल्यावर पाय टेकवता क्षणी तीव्र सणक जाणवत असेल, चालताना किंवा वागताना असह्य अशा वेदना जाणवत असतील, तर अशा समस्या सायटिका नस दबली गेल्याने देखील उद्भवू शकतात. मित्रांनो, आपल्या चालण्याची बसण्याची चुकीची पद्धत, कमरेला मार लागणे, मणक्यांची झीज आणि महिलांना गरोदरपणामुळे अशी सायटिका पेनची समस्या प्रामुख्याने जाणवते आणि याकडे कायम दुर्लक्ष करत राहिल्याने ती अगदी गंभीर स्वरूप धारण करते. पण अशी लक्षणे दिसताक्षणी तुम्ही आजचा हा उपाय केला आणि पुढे सांगितल्याप्रमाणे काही योगासने केली तर तुमची या वेदनेपासून नक्कीच सुटका होईल. चला तर पाहूयात हा उपाय कसा बनवायचा. पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओ खाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेअर बेलवर क्लिक करा आणि आमच्या असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आजचा उपाय बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम घेणार आहोत हे तिळाचे तेल. वेदना कमी करण्याची अप्रतिम क्षमता या तिळाच्या तेलामध्ये असते. आपण येथे साधारण 2 चमचे एवढे हे तिळाचे तेल एका स्टीलच्या वाटीमध्ये घेणार आहोत. यानंतरचा दुसरा घटक म्हणजे जायफळ पावडर. त्वचेलगतचे रक्ताभिसरण सुरळीत करण्यासाठी व दबलेल्या नसा उत्तेजित करण्यासाठी हे जायफळ उपयुक्त मानले जाते. आपण येथे पाव चमचा एवढी ही जायफळ पावडर घेणार आहोत. यानंतरचा तिसरा घटक म्हणजे ह्या 4 लसूण पाकळ्या. लसूण पाकळ्या थोड्याशा ठेचून आपण यामध्ये ॲड करायच्या आहेत. आता हे तीनही घटक गॅस फ्लेमवर गरम करून घ्यायचे आहेत. या तेलामध्ये हे लसूण आणि जायफळ व्यवस्थितपणे परतल्यानंतर गॅस फ्लेम बंद करून तेल कोमट होऊ द्यायचे. यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत या कापूर गोळ्या. आपण साधारण 2 कापूर गोळ्यांची अशा प्रकारे बोटांच्याच मदतीने बारीक पावडर बनवायची आहे व या तेलामध्ये ती ॲड करायची आहे आणि आता हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे. आता हा आपला उपाय तयार झाला. या तेलाने रोज रात्री झोपण्यापूर्वी दुखणाऱ्या पायाची कमरेपासून तळपायापर्यंत मालिश करायची आहे. मित्रांनो, या तेलाने मालिश केल्याने फक्त वेदना कमी होतात, पण हे दुखणे कायमचे बंद करण्यासाठी रोज सकाळी आणि संध्याकाळी जाडसर मिठाच्या पुरचुंडीने शेक घेऊन दररोज न चुकता पवन मुक्तासन, त्रिकोणासन, सेतुबद्धासन, शलभासन, भुजंगासन ही आसने केल्याने सायटिका पेन हळूहळू कमी होईल. फारच वेदना जाणवत असतील तर ही आसने करू नयेत. माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील शेअर करा. धन्यवाद.